श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी शीतल दोंदे एक छानशी पनीरची रेसिपी घेऊन आले, एकदम अगदी 10 मिनटात होईल अशी. तर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, तेलामध्ये कांदा एकदम लालसर होईपर्यंत, एकदम मस्त असा लाल काळा खरपूस होईपर्यंत मी फ्राय करून घेतलेला आहे. आणि हा फ्राय होईपर्यंत मी पनीरचे काप करून घेतलेले आहे. पनीर बघा मी लांबलचक ठेवले आहे, कारण ते तेलामधनं बाहेर काढताना तुकडे होतात त्याच्यामुळे. आणि एक छोटासा बटाटा घेतलेला, तो पण उभा असा कापून घेतलेला. तर बघा, कांदा मस्त असा लाल काळा फ्राय झालेला आहे. कांदा काढून घेतला आणि त्याच तेलामध्ये पनीर फ्राय करून घेतलं आहे. तर थोडंसं समजून घ्या, वॉइस रेकॉर्ड करायला खूप कष्ट घ्यावं लागतात, कारण खूप आवाज येतो आहे खालून. पोरं खेळतात लहान, त्याच्यामुळं बोलता बोलता गडबड होऊन जाते. तर बघा, पनीर पण असं लालसर झालेलं आहे. त्याच्यानंतर मी पनीर काढून घेतल्यानंतर बटाटा पण फ्राय करून घेतलेला आहे मस्त शिजेपर्यंत. आणि याच्यामध्ये एक पनीरचा तुकडा राहिला होता, तर तो पण मी काढून घेते, नाहीतर तो करपून जाईल. तर बघा, बटाटा एकदम फ्राय करून घेतला शिजेपर्यंत. त्याच्यानंतर मी पनीरचा तुकडा होता तो पण काढून घेतला. आणि बटाटा काढून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये टोमॅटो, मिरची, अद्रक, लसूण हे पण टाकून घेतलं फ्राय करायला. आणि बघा, कांद्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टाकून घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं कच्चं पनीर टाकून घेतलेलं. तर बघा, बटाटा पण शिजला आहे मस्तपैकी. तर त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे पण फ्राय करून घेते मस्त. आणि हे थंड झाल्यानंतर मी मिक्सरला बारीक करून घेते आहे, एकदम छान, एकदम बारीक पेस्ट. आणि याच्यामध्ये ना मसाला बनवतानाच मी त्याच्यामध्ये दही पण टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. काय काय टाकलं आहे बघा. वाटणला कांदा घेतला आहे लाल करून, तो टाकला आहे, टोमॅटो, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, दही, पनीर, हे सगळं मी असं बारीक थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेतलं आहे. मस्त एकदम बारीक करून घेतलं. त्याच्यानंतर जे उरलेलं तेल होतं ते तेल मस्त गरम करून घेतले अजून एकदा. आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत मस्त फ्राय करून घेतलेला आहे. तर तेलामध्ये बघा, बारीक करून घेतलेला मसाला पूर्ण टाकला, तेल सुटेपर्यंत परतून घेतला. त्याच्यानंतर मसाले काढले, मिरची पावडर बघा एकदम फ्राय झाले. बघा, मस्त तेल सुटलंय. तर बघा, मसाल्यांमध्ये मी मीठ, हळद, मिरची पावडर, गरम मसाला आणि धनिया पावडर आणि हळद पावडर एवढंच घेतले. त्याच्यानंतर वेगळं काहीच घेतलेलं नाही. मसाले टाकून घेतल्यानंतर मी 2-3 मिनटं मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतले, एकदम झाकण ठेवून. आणि बघा, मस्तपैकी असं तेल सुटलेलं. मग मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिला होता, त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं मस्त हलवून, आणि ते मसाल्यामध्ये टाकलं, परत हलवला आणि 2-3 मिनटं परत झाकण लावून तरी येईपर्यंत शिजवला. तर बघा, इतकी छान तरी आली होती ना. आणि अगदी 10 मिनटात होणारी ही अशी एक रेसिपी आहे. तर बघा, मस्त तरी सुटलेली. तर या तरीवरती मी आमच्या घरामध्ये गोकुळ दुधाची साई होती ती टाकून घेतली. बघा, ही साई होती ती टाकून घेतलेली, कारण घरामध्ये कोणी खात नाही. आणि हे टाकून झाल्यानंतर बघा, मी पनीर आणि बटाटा पण त्याच्यामध्ये घालून मिक्स करून परत वाफेवरती भाजी शिजवून घेतली 5 मिनटापर्यंत. तर बघा, माझी ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. तर बघा, किती मस्त अशी तरी सुटलेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि एक लाईक नक्की करा. चला तर मग बाय. आणि तुम्ही पण बनवा आणि तुम्ही पण खावा.